जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान संबंधित सर्वात महत्त्वाची अशी अपडेट बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माहिती तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलीच असेल। घरातील एकाचाच पीएम किसानचा लाभ मिळणार आहे। ही किती पट योग्य आहे ही बातमी आपण ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे। त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, त्यात किडीचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, अडचणीच्या वेळी मदत व्हावी या उद्देशाने शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्याची जाहीर केलेली आहे। त्यानुसार शासनाने हप्ता जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमही जमा होते। डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत। यवतमाळ जिल्ह्यात 3,01,144 शेतकरी लाभार्थी आहेत। त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळे पात्र लाभार्थी लाभलेले आहेत। मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे। योजना सुरू झाली तेव्हापासून एकत्र कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्याच्या नावावर शेती असणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते। त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। आता एका कुटुंबातील एकाच पात्र लाभार्थ्यास योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे। त्यामुळे यापूर्वी लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभापूर्वी वंचित राहावे लागणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 19वा हप्ता म्हणजेच शेतकऱ्यांना जो वितरित झालेला नाही तो आता 2025 मध्ये कोणत्या महिन्यात मिळणार हे बघणार आहोत। मित्रांनो, 19वा हप्ता कधी मिळणार, 19वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जाते। आता फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काहीही काळजी करू नका, फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिन्यात तुमचा हप्ता वितरित होऊन जाईल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने केलेली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।